नमस्कार मंडळी, आज आपण बघू पुरी भाजी कशी बनवता। आपल्या भंडाऱ्यासारखी घरगुती खानदेशी पुरी भाजी बनवायची रेसिपी बघा। चॅनलला आले तर सबस्क्राइब करून जा। आता आपण घेऊ 5 ते 6 बटाटे उकडलेले, त्याला चांगलं आपण तोडून घ्यायचं, म्हणजे चांगलं मॅश करून घ्यायचं, बारीक बारीक करून। आणि जास्त बारीक न करता थोडं जाड राहू द्यायचं, हलका हलका। त्याच्यानंतर आपण बघा हे चांगलं झालं। आता याच्या बाउल मध्ये आपण ऑइल टाकू, तुमच्या हिशोबाने तेल टाक द्या, जसं पाहिजे तसं। आपण ऑइल टाकल्यानंतर आता आपण त्याला गॅस चालू करून थोडं उकळ येऊ, म्हणजे गरम होऊ तेल। आता आपण एका बाउल मध्ये हळद घेऊ, हळद नंतर आपण आता घेऊ लाल मिरची पावडर, लाल मिरची पावडर घेतलं, धनिया पावडर घेतली आपण थोडं घेतलं आपण जिरा पावडर, अजवाईन वगैरे जिरा पावडर सगळं घेतल्यानंतर आपण थोडं त्याला चांगलं मिक्स करून घेऊ। त्याच्यानंतर आपण आता पूर्ण मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकू, त्याच्यानंतर आपण त्याला चांगलं अजून मिक्स करून घ्यायचं, पेस्ट बनवून घ्यायचं। जसं म्हणजे आपल्याला पुढं कामात येईल बघा। लास्टला तुम्हाला एकदम भारी एक वस्तू सांगणार आहे, तुम्ही फक्त शेवटपर्यंत टिका, तुमच्या कामाची वस्तू आहे। आता आपण टाकू याच्याजवळ काय टाकायचं, अजवाईन, जिरा, अजवाईन टाकल्यानंतर चांगलं तेलामध्ये उकडून घेऊ, भुजू द्यायचं। आपण आता हे सगळे गरम मसाले घेतले आहे, गरम मसाले बघून घ्या तुमच्या हिशोबाने जसं पाहिजे। जर गरम मसाले नाही टाकायचं असेल तर घरगुती आपण मटन मसाला या मॅगी मसाला टाकू शकतो, जे पोटात तुमच्या गडबड राहील तर। आता आपण त्याला चांगलं भुजून घेऊ तेलामध्ये। भुजल्यानंतर कसं आहे, जे आता मसाले आपण गरम टाकले त्याचा स्वाद एकदम भारी येतो। आता आपण थोडे 3 ते 4 ग्रीन चिली स्पायसेस साठी थोडं मस्त टेस्ट लागेल, स्पायसी वगैरे चांगलं त्याला आपण भुजून घालून तेलामध्ये उकळून घेऊ। आता जो आपण मसाल्याचा पेस्ट बनवतो तो आपण आता याच्यामध्ये टाकू, मसाल्यांमध्ये चांगलं त्याला पूर्ण टाकून घेऊ, त्याला चांगलं अजून भुजून घेतो तेलामध्ये मसाल्याला। बघा किती मस्त उकळी आली, हा काय स्वाद येतो, एकदम भारी आहे। आता आपण त्याच्यात टमाटर टाकू, 4 टमाटे मस्त कापून टाकून द्यायचे। टमाटर कशामुळे, बटाट्याच्या भाजीत टमाटर जर नाही झाला तर काय मजा मग। आता सॉल्ट टाकलं आपण टीस्पून, 2 टीस्पून सॉल्ट टाकायचं, चांगलं त्याला मिक्स करून घेऊ आपण। चॅनलला जर आले आपण सबस्क्राइब करून घ्या, याद घ्या, असेच व्हिडिओ तुम्हाला भारी मिनी भारी व्हिडिओ भेटेल। आता आपण त्याच्या बटाटे वगैरे टाकू, 5 बटाटे जे आपण मॅश केले होते ते बॉईल बटाटे त्याच्यात टाकू। मस्त बटाटे टाकले, त्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊ। एकदम भारी। आता आपण थोडंसं पाणी टाकलं, पाणी का बरं, थोडं रस्सा तर पाहिजे, असं सुक्क खायला तर मजा नाही येत। आणि टाकला गेला आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊ, अजून एक बार मिक्स करून घ्या चांगला, भारी थोडं उकडी आहे बघा, मिक्स करून घ्यायचं। आपण आता त्याच्यात टाकू आपण काय, ग्रीन मसाला, गरम मसाला, सॉरी माझी बोबडी व्हायची थोडी, पण बघा आता तुम्ही पुढे बघा। आता आपण याच्यावर कस्तुरी मेथी टाकली आहे, एकदम बारीक पिसून घ्या, हातामध्ये चांगला रब करून घ्यायचा। कस्तुरी मेथी आहे ती, हा कस्तुरी मेथी टाकून घ्यायची। त्याच्यामध्ये आपण टॉप सॉल्ट टाकू, 1 ते 2 शुगर, सॉल्ट नाही शुगर टाकायचं त्याच्यामध्ये, 2 ते 3 स्पून, 2 चम्मच नाही तर अर्धा चम्मच आपल्या हिशोबाने साखर टाकून त्याला झाकण झाकून घ्यायचं थोडं चांगलं। आता बघा मस्त उकडी आली, वा काय खुशबू येते हो, तुम्ही खाल्लं गेला तोंडाला पाणी येतं, असं वाटतं की आताच खाऊ कच्ची भाजी। आता कोथिंबीर वगैरे टाकून घ्या चांगलं त्याच्यामध्ये, कलरफुल तर दिसायला पाहिजे, रेड अँड ग्रीन। बघा झाले आपली बटाट्याची भाजी, कशी आवडली बघा तुम्ही। आता पुढं आता आपण बनवू पुरी, भाजी तर बनवली गेली, आता पुरी बनवू आपण, एकदम भारी। आता आपण काय घेतलंय, सुजी का बरं तुम्हाला पुढे सांगतो मी, सुजी कशामुळे टाकायची।
सुजीमध्ये थोडं पाणी टाकून आपण त्याला साईडला ठेवून देऊ. आता आपण घेतलं आहे पीठ, गव्हाचं पीठ घ्या मस्तपैकी. गव्हाच्या पीठ मध्ये आपण 1 ते 2 चम्मच सॉल्ट टाकू. आपण थोडंसं काय घेऊ, बोला बोला काय घेऊ, अजवाईन टाकल्यानंतर आपण काय पावडर घेऊ, साखरचा पावडर घ्यायचं. म्हणजे जास्त पिसली नाही का, साखरचा पावडर घ्यायला थोडं टेस्ट एकदम चटपट लागेल आणि स्वीटनेस देईल थोडंसं हलकं. आता त्याच्यानंतर ऑइल टाकू आपण, तेल वगैरे टाकून घ्यायचे. 2 पळी तेल टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर जी आपण सुजी भिजवली होती ती आता पिठामध्ये टाकून आणि तिला चांगलं मॅश करून घ्या. थोडंसं पाणी वगैरे आपल्या हिशोबाने, पिठाचे गोळे मस्त बनायला पाहिजे असे कडक, त्या हिशोबाने आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. थोडं तेल टाकून सनी त्याला थोडं चांगलं अजून मिक्स करून घेऊ. म्हणजे पिठाचे गोळे असं चिपकायला नाही पाहिजे. चिपकल्यावर काय असतं मध्ये पुरी बरोबर बनत नाही आणि चांगली फुलत नाही. थोडं ऑइल लावून त्याला आपण 30 मिनिटासाठी झाकून ठेवू. 30 मिनिटं झाले. आता बघू आपण मस्त पीठ बघा किती मस्त नरम झाला आहे. आता त्याचे आपण लोई तोडून घेऊ म्हणजे गोळे. आणि आमच्या हॉटेलच्या याच्यामध्ये जर बोललं तर डो. आता एक पोळीपाट घ्यायचा आपल्या हिशोबाने, घरगुती पोळीपाट घ्या, कलसा पण घ्या आपल्यावर. त्याला चांगलं आपण लाटून घेऊ, गोल गोल शेप करून घ्यायचा, गोल शेप. जो आपण आता तेल गरम केला आहे त्याच्यात आपण तेलामध्ये एक एक पुरी सोडत जाऊ. बघा पहिले चेक करून घ्या तेल गरम झालं का नाही, म्हणजे तेव्हा ती तुमची पुरी फुगल. तेल आता पुरी मस्त फुगते. मी सुजी तुम्हाला कावर टाकायला लावली माहितीये का. आता ही जी पुरी आहे आपण डायरेक्ट नॉर्मल पिठाची बनवली तर ती फुलत नाही बरोबर आणि तिचा टेस्ट बरोबर येत नाही. ती कसं कडक कडक वाटते, त्याच्यामुळे ती सुजी टाकायला लागली आपल्याला त्याच्यामध्ये. बघा पुरी कशी गोल्डन झाली आपली, हे बघा चांगलं मस्त आपण तळू. याच्यामुळे बघा आपण कुठे पण जाऊ पुरी भाजी आपल्याला भेटतीस, पण आता घरी बनवली पुरी भाजी टेस्ट करू आपण. हे बघा भांड्यात, एका भांड्यात काढून आपण मस्त बाउल मध्ये चांगल्या. गार्निशिंगला आपण मस्त धनिया टाकला आहे. आपली भाजी रेडी झाली. आता आपण एका प्लेटमध्ये तुम्हाला दाखवतो सजावून कशी दिसते. ही आपल्या महाराष्ट्राची स्पेशल पुरी भाजी आहे. हा बघा मी एक बाईट घेऊ.